देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्ताशी जाग आलेली आहे. आता तिकडे पार लढाई संपत आली आहे आणि आता या भाऊला जाग आली. काल परवा आपण बघितले, गेल्या 2 दिवस मोदी ओढून ओढून सांगत होते का देश संकटामध्ये आहे, संकटामध्ये आहे, सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, परदेश दौरे करू नका, बाहेरच्या देशामध्ये प्री वेडिंग वगैरे काही करू नका, वर्क फ्रॉम सगळं होम करा, त्यानंतर मीटिंग ज्या घ्यायच्या आहेत त्या सगळ्या ऑनलाईन घ्या, शाळा ऑनलाईन चालवा, रासायनिक खताचा वापर हा टाळा, पण खाद्यतेल कमी खा, जर तुम्ही खरे देश बघता असाल तर खाद्यतेल कमी खा. या अशा एक ना अनेक घोषणा मोदी यांनी गेल्या 2 दिवसाच्या भाषणात केल्या. आणि आता जो माझा दुसरा चॅनल आहे का जो की शेअर मार्केटची संदर्भात आहे, आणि त्यामध्ये मी असं सांगितलं होतं का हे फक्त एक मोदी खडा टाकून पाहत आहेत का लोकांची मानसिकता काय आहे, आणि किंवा लोकांची मानसिकता तयार केली जाते का भाववाढीसाठी, आणि आज त्याचा फटका बसलाय. तर आज मोदी सरकारने सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये 9% भरघोस वाढ केलेली आहे. आता जी कस्टम ड्युटी 6% होती ती 6%वरून 15% केलेली आहे. आणि चांदीच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये 5% वाढ केलेली आहे. म्हणजे आज काय होणार बघा. आणि ही सगळी दरवाढ आज पासून लागू केलेली आहे. आता काय होईल त्याचे परिणाम, सोनं तुमचं 9% महाग झालं तर म्हणजे एका मिनिटात सोनं 15,000 रुपयांनी वाढलं, आणि चांदी ही जवळजवळ एका मिनिटामध्ये ती सुद्धा 15,000 रुपयांनी वाढली. म्हणजेच जे मागच्या वर्षी कर्नाटकच्या निवडणुकामध्ये मोदीजी असे बोंबलत फिरत होते का काँग्रेस जर सत्तेमध्ये आली तर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा हिरावून घेईल, ते काम काँग्रेसने नाही केले, ते काम भाजपनेच केले. मोदींनीच आता महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिरावून घेतलं. एक तर मंगळसूत्राचं महत्व त्यांना माहित नाहीये, आणि आता 2 दिवसापूर्वी सांगितलं का 12 महिने सोनं खरेदी करू नका, आणि आता ते महाग करून टाकलं, 9% जागेवरती महाग केलं. घ्यायचं कसं बरं. भारतामध्ये असं आहे का लग्न कार्य म्हटल्यानंतर काही करतात पण थोडंफार सोनं घेतलं जातं, मंगळसूत्र तरी कमीत कमी केलं जातं. पण आता ज्याला मंगळसूत्राचं महत्वच नाहीये तो तरी काय करणार, असा मोठा प्रश्न आहे. आता एवढ्या आपण का मोदींनी ज्या 7 घोषणा केल्यात, आता हे सगळं लेट जाग आली मोदींना. लढाई बिडाई सगळं संपत आली. 78 दिवस काय झोपले होते का? 78 दिवस सगळे अर्थतज्ञ देशातले सांगत होते का जागे व्हा, तुम्ही निवडणुकांच्या त्या भ्रमात इकडे तिकडे फिरतायत आणि तुम्ही जागे व्हा. देशाचा पंतप्रधान 1 महिना तो पीएमओ ऑफिसला गेलेला नाही. 1 महिना बंगाल, आसाम इतक्याच या 2 राज्यामध्ये फिरत राहिला पंतप्रधान, आणि इतकी भयानक परिस्थिती असताना या सगळ्याकडे डोळेझाक केली. आणि मग आता सांगतायत का बाबा क्रूड ऑइल महाग झालं, हे झालं ते झालं. अरे पहिली माती तर तुम्ही खाली ना. भारत रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करत होता, रशिया आपल्याला स्वस्तामध्ये देत होता, पण तुम्ही डोनाल्ड ट्रम्पचं ऐकलं, कारण बाप होऊन बसलाय तो. आणि त्यांनी सांगितलं का रशियाकडनं खरेदी करायचं नाही, तर तुमच्या 50% टॅरिफ लावेल. आणि आपण जे दर महिन्याला 25 ते 30 लाख बॅरल क्रूड ऑइल त्यांच्याकडनं खरेदी करत होतो ते पर 1 लाखापर्यंत आणलं तुम्ही. आणि नंतर मग परत ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तात्यानी का ठीक आहे मोदीजी तुम्ही का 1 महिना घेऊ शकता, आणि मग परत आपण बोंबले त्यांच्या दारात गेलो. मग त्यानंतर त्यांनी पण भाव वाढवले, आणि तुम्ही तिकडे रशियाकडनं स्वस्तात भेटत असताना अमेरिकेतून तिकडे खरेदी चालू केली. रशियातून क्रूड ऑइल आपल्याला येताना एका जहाजाला 7 ते 8 दिवस लागतात. ते जहाज अमेरिकेतून यायला जवळजवळ 3 आठवडे लागतात. शिवाय मग 3 आठवडे लागले म्हणजे ते महाग. तर मग एक तर महाग घ्यायचं, वाहतूक खर्च वाढतो, आणि त्यानंतर इन्शुरन्सचा खर्च पण वाढतो. तर हे सगळे निर्णय चुकीचे तुम्ही घेत गेला. पण असो, आता नाव तुमचं एप्स्टीन फाईल मध्ये आलं असल्यामुळे
मान तुमची त्या डोनाल्ड ट्रम्पच्या हातामध्ये आहे, त्याला तरी काय करणार आहे. पण आता ज्या काही घोषणा काल केल्या होत्या त्याचं जरा आपण थोडं बघूया. पहिली घोषणा केली, परदेश दौरे टाळा. आता जे तुम्ही मला बघताय तर याच्यातल्या किती जणांकडं, म्हणजे आता जे मला तुम्ही बघतायत यातल्या किती जणांचा येत्या वर्षभरामध्ये परदेशात जायचं नियोजन आहे? सांगा मला, किती जण आहे असे? नाही जाऊ शकत ना. आपण खायला महाग. आता सकाळी नाही कमवलं, संध्याकाळी काय खायची भ्रांत आहे आपल्या सगळ्यांची. परदेशात कोण जाणार आहेत? परदेशात हेच जाणार आहेत, त्यांचे मंत्री जातील आणि उद्योगपती जाणार आहेत. त्यांना तुम्ही रोखू शकणार आहेत का? नाही रोखू शकत. आता प्री वेडिंग कोण करते परदेशामध्ये? राजकीय नेतेच करतात, तर आपण तर नाही करत. तर किंवा लग्न समारंभ कोण करतंय? राजकीय नेतेच करतात. आता परदेश दौरा म्हणजे फिरायला जाणं वगैरे वगैरे गोष्टी आपल्यासारखे सामान्य माणसं नाही करू शकत. आणि हे लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. आपल्याला सांगतात परदेश दौरे करू नका, आणि आता 15 तारखेपासून लगेच भाऊ चाललेत 5 देशांचा दौरा फिरायला. 5 दिवसात 5 देशामध्ये जाणारे एवढे काय देवे लावणार आहेत? सुरुवात तुमच्यापासून करा. सुरुवात तुमच्या मंत्र्यांपासून करा, का फक्त लोकांना सांगायचं? आता दुसरा मुद्दा होता का सोने हे 12 महिने खरेदी करू नका. का तर म्हणे आपल्याला डॉलर वाचवायचे, आणि हे सगळे उपद्व्याप कशासाठी करायचे आहेत? फॉरेक्स रिझर्व्ह वाचवायचं आहे. आता फॉरेक्स रिझर्व्ह वाचवण्यासाठी दुसरा उपाय सांगितला साहेबांनी, का सोनं हे 12 महिने खरेदी करू नका. आता माहिती आहे का त्यांच्या आव्हानाला काय लोक काय केराची टोपली दाखवतील? कारण जो सोन्याचा उद्योग आहे, सोनाराचा उद्योगधंदा आहे, त्यामध्ये कमीत कमी 20 लाख लोक जोडले गेलेले आहेत. 12 महिने जर सोनाराने सोन्याची दुकानं बंद ठेवली तर ह्या 20 लाख लोकांना पोचणार आहे का सरकार? आधीच तर 2 करोड नोकऱ्या दरवर्षी देण्याचं घोषित केलं होतं, त्याचं काय झाले ते काही सांगायला तयार नाही बाबा. आणखी 20 लाख नोकऱ्या खाणार आहेत. आणि आज झटका दिलाय बघा. मी तुम्हाला जो माझा दुसऱ्या चॅनलवरचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सांगत होतो, आपल्या सर्वांना सांगत होतो, का हे फक्त मानसिकता तयार केली जाते, भाववाढीची मानसिकता तयार केली जाते. आज झटका दिला सकाळी सकाळी. सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये सरकारने 9% वाढ केली, चांदीच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये 5 ते 6% वाढ केलेली आहे. तर म्हणजे एका झटक्यामध्ये तुमचं सोनं आजपासून 15,000 रुपयाने वाढलं तोळा, आणि परत चांदी पण तेवढेच वाढली. आता मग तुम्ही विचार करा, हे का अच्छे दिन? अच्छे दिन तुम्हाला पाहिजे होते ना, घ्या आता अच्छे दिन. आणखीन काय महत्वाचं आहे, मी तुम्हाला सांगितलं मग मंगळसूत्र, जे निवडणुकीमध्ये सांगितलं जात होतं का तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं जाईल किंवा काढलं जाईल, काढून दुसऱ्याला दिलं जाईल. आता ते काढायची तर गोष्ट दूरच, ते घेणं सुद्धा दुरापास्त करून टाकलं या मोदींनी. आता हा भाग वेगळा, का ज्याला मंगळसूत्राचं महत्व माहिती नाहीये तो भाग वेगळा. आता जो माणूस स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकत नाही, तो महिला सन्मान किंवा महिलांना न्याय द्यायच्या गोष्टी करतोय. बेटी बचावून बेटी पटाव असं म्हणतोय जो माणूस, त्या माणसाकडनं काय अपेक्षा करणार आहे तुम्ही? खरे का नाही? विचार करा ना. म्हणजे काय गोष्ट आहे राव. आपल्याला सांगतात परदेश दौरे करू नका, स्वतः मात्र निघालेत परदेश दौऱ्यामध्ये, स्वतः चालले. म्हणजे मी काय थांबणार नाही. तुम्ही फक्त बाबा देशभक्ती तुम्ही दाखवायची. तुम्ही जर समजा मी सांगितल्याप्रमाणे नाही वागलं तुम्ही, मग देशद्रोही, मग तुम्ही देशभक्त नाही. मी गेलं तर चालतंय. आता त्यानंतर तिसरा उपाय मोदींनी सांगितलं का खाद्यतेल कमी खा. म्हणजे खाद्यतेल कमी खाल्लं तर तुम्हाला, म्हणजे तुम्ही देशभक्त. खाद्यतेलाचा देशभक्तीचा काय संबंध आलाय, मला मोठा प्रश्न पडलाय. खाद्यतेल कोणी काय असं काय फार बाटल्या भरून ओततं का? भाजीला जेवढं लागतं तेवढंच टाकतंय ना. आधीच तर महागाई आहे, जो 150 रुपये लिटर हे खाद्यतेल आहे, जो 180 रुपये किलो सोयाबीन तेल साधं. लोक काय बाटल्या बघती नाही, धारच लावतात फक्त. त्यावरती तुम्ही म्हणता कमी खा.
मग तुम्ही केलं काय? ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस सत्तेत आला त्यावेळेस सांगितलं होतं आम्ही उत्पादन वाढवू, आम्ही क्रूड ऑइलचे उत्पादन वाढवू, आणि क्रूड ऑइल जे देशातून त्यावेळेस हे जो 80% आपण बाहेरून इम्पोर्ट करत होतो आता 90% करतोय. मग केलं काय तुम्ही? एवढे दिवस केलं काय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का तुम्हाला जनतेने आम्हाला हे सांगायला निवडून दिले का? हे करू नका, ते खाऊ नका, हे करू नका, ते करू नका. तुम्ही काय करताय? कशाला निवडून दिले तुम्हाला लोकांनी? तर खाद्यतेल कमी खा म्हणजे काय? तर होतंय काय का आपण जे आहे ना पाम तेल वगैरे असेल बरेचसं खाद्यतेल बाहेरून इम्पोर्ट करतो, म्हणजे त्यासाठी विदेशी आपल्याला पैसे डॉलरमध्ये द्यावे लागतात आणि मग ते वाचवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सरकारने सांगितलंय का आता क्रूड ऑइल महाग झाले, जगात आर्थिक संकट आहेत, आणि जरा गाड्यांचा वापर टाळा, सार्वजनिक गाड्या ह्या वापरा, विचार करा. आता समजा मी राहतोय अहिल्यानगरला, अहिल्यानगरवरून मला समजा जायचं आहे नाशिकला जायला, आणि नाशिक मधून मला तिथून परत दुसरीकडे जायचंय. बरं, माझ्या टायमामध्ये बसेस उपलब्ध आहेत का? बसेस वेळेवरती आहेत का? तोही मोठा प्रश्न आहे. आणि बरं आता बघा काय होते का सामान्य माणूस आहे, काम असेल तरच माणूस बाहेर फिरते. त्यावर उपाय सांगितला का इलेक्ट्रिक वाहनं वापरा. आता इलेक्ट्रिक गाडी घ्यायचं म्हणजे जवळजवळ बजाजची चेतक जरी आपण त्या ठिकाणी घ्यायचं म्हटलं 1,00,000 लागतात. मग ह्या गाड्यांचं काय करायचं? मग ह्या गाड्या तुम्ही आमच्या घ्या आणि आम्हाला तशाच द्या इलेक्ट्रिक गाड्या, आम्हाला पैसे नका देऊ, काय नका देऊ. इलेक्ट्रिक गाड्या वापरा म्हणताय तर लोकांनी 1,00,000 आणायचे कुठून? लोकांचे खायचे वांदे, सामान्य जनतेचे कुठून आणायचे पैसे? तुम्ही सांगता का इलेक्ट्रिक चे वाहनं वापरा, त्यालाही चार्जिंग लाईटद्वारे केली जाते. आपल्याकडे लाईट कशी बनली जाते? आपल्याकडं जवळजवळ अजूनही 80% लाईट ही कोळशापासून बनली जाते. तिकडे प्रदूषण होणार. चला असो. आता पुढचा त्यांनी सांगितलं उपाय का रासायनिक खतांचा वापर टाळा. आता झालंय काय माहिती का, आता जे आपल्याकडे फर्टिलायझर असतात ना त्यातले 30% फर्टिलायझर हे येत होते आखाती देशातून. आता तिकडनं येणं बंद झालंय, कारण त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पने नाकेबंदी लावली आणि तिकडे इराणने नाकेबंदी लावली. तिकडनं सगळं क्रूड ऑइल, गॅस वगैरे सगळं येणं बंद झाले. विचार करा का ते म्हणतात रासायनिक खतांचा वापर टाळा. ठीक आहे, रासायनिक खतं ही आरोग्यास घातक आहेत, आपल्याला ते मान्य आहे. पण जर समजा तुम्ही एखाद्या शेतामध्ये समजा कांदे लावले आणि त्याला खतच घातलं नाही, खत घातल्यानंतर जवळजवळ साधारणतः एकरी 200-250 गोण्या येतात. ते जर खत नाही घातलं तर 50 गोण्या येतील. तसंच धान्याचं आहे. जर रासायनिक खतं आत्ताच्या कंडिशनमध्ये, लोकसंख्या आपली एवढी वाढली, 140 करोड लोकसंख्या आहे, जर तुम्ही रासायनिक खतांचा वापर नाही केला, तसं करणं चांगलं नाहीच मुळामध्ये, पण जर नाही केला तर आपण जे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहोत, आपल्याला दुसऱ्या देशातून अन्नधान्य विकत घ्यावं लागेल. आणि बरं ठीक आहे ना, मग तुम्ही म्हणतात रासायनिक खताचा वापर कमी करा किंवा टाळा आणि परत जैविक पद्धतीने शेती करा. जैविक पद्धतीने शेती करायला आज एक खताची शेण खताची एक जी ट्रॉली आहे आणि ती घेण्यासाठी मी स्वतः घेतली, 8,000 ट्रॉली आहे. आणि बरं ठीक आहे, तेवढं खत उपलब्ध आहे का? त्याची तयारी 2 वर्ष आधी करायला पाहिजे. ठीक आहे, शेतकरी करतील ना, पण 2 वर्ष आधी तयारी करायला पाहिजे ना. आता बघा मे महिना आहे, पाऊस पडेल, लोकांची पेरणी चालू होईल, आता सांगता रासायनिक खतांचा वापर टाळा. शेतकऱ्याने काय करायचं? कुठून आणायची खतं? कुठून आणायची? लगेचच्या लगेच कुठे उपलब्ध होणार आहेत का? आता हे असं झालं तर हाल लागली मग विहीर खोदा. एकदम नियोजन शून्य कारभार आहे, एकदम बोगस माणूस, बोगस पंतप्रधान, विवेक शून्य आपण म्हणतो ना तसं. आता बघा, ज्यावेळेस हरित क्रांती झाली नव्हती 1970-80 पर्यंत, तोपर्यंत आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण नव्हतो. आपल्याला बाहेरच्या देशातून अन्नधान्य विकत घ्यावं लागायचं. त्यानंतर देशामध्ये हरित क्रांती केली गेली
आणि मग आपला देश हा सुजलाम सुफलाम झाला आणि त्या ठिकाणी आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालो. आता हे म्हणतायत का रासायनिक खतांचा वापर टाळा, आणि त्यानंतर सांगितलं जातं का कोरोनासारखी परिस्थिती आहे, वर्क फ्रॉम होम करा. म्हणजे तुम्ही लोकांना घाबरवताय. तर म्हणजे लोकांच्या मनामध्ये भीती तुम्ही जी आहे ना ती लोकांच्या मनात घालतायत. वर्क फ्रॉम होम करा. अरे वर्क फ्रॉम होम करा, विचार करा, शेतकरी आहे, इंजिनियर आहेत, कामगार आहेत. आता समजा मला शेतात नांगर वगैरे समजा हे काय चालवायचंय, खत पांगवायचंय, आता घरून कसं करणार मी, कसं काय वर्क फ्रॉम होम करणार? महामारीचा काळ, कोरोनाचा कालखंड वेगळा होता. तुम्ही ह्या कालखंडाची तुलना कोरोनाच्या कालखंडाशी करता, म्हणजे किती डोकं आहे. आता ठीक आहे, ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम आजही करतात लोक, पण तू लोकांच्या मनामध्ये सांगता का कोरोना सारखं म्हणजे कोरोना लोकांच्या मनामध्ये घालतायत, म्हणजे लोकांच्या मनात भीती घालतायत तुम्ही, भीती उत्पन्न करतायत. आणि म्हणजे लोकांना असं वाटतं अरे का रे बाबा खरंच लॉकडाऊन लागतं की काय. तर जर एखाद्या देशाचा पंतप्रधान लोकांना घाबरवत असेल तर काय म्हणायचं या पंतप्रधानाला? तर ठीक आहे बघा, हे सगळे जे काही आव्हानं केलेत मोदी साहेबांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळा, पण कसे मोदीजी नाही पाळणार, त्यांना नाही जमणार. त्यांना त्या दिवसात 7 वेळेस कपडे बदलणे. ओके. अजून त्यांनी सांगितलंय का परदेशातून जे तुम्ही सामान आणता, काही आपले याच्या सौंदर्य प्रसाधनं आणता, काही परदेशातून काही इलेक्ट्रिक वस्तू आणता, ते तुम्ही आणू नका. पण मोदीजींची मेकअप ही प्रत्येक दौऱ्याच्या भाषणाच्या आधी आपण बघतो, व्हिडिओज येतात आता, मेकअप साठी 2-2 तास दिला जातो, पण ते बाकी करणार. फक्त तुम्ही नाही करायचं, नाही फक्त तुम्ही करायचं नाही. मोदीजी मेकअप साठी खर्च करणार, पैसा खर्च करणार, फॉरेनचे जेवढे सौंदर्य प्रसाधन आहेत ते सगळे वापरणार, आपण नाही वापरायची फक्त. ठीक आहे. आता आता म्हणजे असा पंतप्रधान देशाला लाभला, आपलं भाग्य समजायचं. आजचे दिन अगोदर सांगितलं होतं की मला फक्त 100 दिवस द्या, नंतर 50 दिवस द्या, नंतर 5 वर्ष द्या. आता 2047 सांगितले ना, 2047 सालापर्यंत सगळं करणार, म्हणजे 2047 सालापर्यंत मीच पंतप्रधान राहील असं त्यांना वाटतंय. ठीक आहे, असो. तर बघा, हे एकंदरीत हे काय झालं आहे का लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोड पाषाण अशी परिस्थिती पंतप्रधानांची आहे. आणि आता लढाई संपायची वेळ आलेली आहे. आता कुठं कुठं बॉम्ब टाकला जात नाही, काय नाही. ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस काही केलं नाही. त्यावेळेस हे धुंदीमध्ये होते, प्रचाराच्या धुंदीमध्ये होते. निवडणुका संपल्या, 2 राज्यात सत्ता परत आलीये आणि आता जाग आली, कारण मग आता तो सगळा प्रचार संपलाय. पण त्याच वेळेस अर्थतज्ञ सांगत होते, त्याच वेळेस जर उपाययोजना केली असतात तर. आणि आता हे सगळं करण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे, आपल्या देशामध्ये 72 दिवसाचं पेट्रोल डिझेलचं रिझर्व्ह आहे, का जे काँग्रेस सरकारच्या काळापासून तेवढंच होतं, यांनी काही वाढवलेलं नाही. अजूनही 1 लिटरचं सुद्धा रिझर्व्ह मोदी सरकारने ह्या 12-13 वर्षात वाढवलेलं नाहीये. हे 72 दिवसाचं जे रिझर्व्ह आहे ते आता 47 दिवसापर्यंत आले, आणि 47 दिवसामध्येही 30 दिवसाचा जो स्टॉक असतो तो भारतीय सैन्यासाठी रिझर्व्ह ठेवावा लागतो. म्हणजे आता आपल्याकडे फक्त 17 दिवसाचा रिझर्व्ह शिल्लक आहे, आणि म्हणून सगळी गडबड झाली आहे. 30 दिवसाचा स्टॉक ठेवावाच लागतो, कारण जर समजा अचानक परकीय आक्रमण जर झालं आणि जर क्रूड ऑइलचा साठा जर आपल्याला उपलब्ध नाही झाला तर मग हे 30 दिवसाचा रिझर्व्ह भारतीय सैन्यासाठी ठेवावा लागतो, आणि ते ठेवणं बंधनकारकच आहे. आणि म्हणून आता ही सगळी गडबड झालेली आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी सार्वजनिकरित्या भाषणांमध्ये सांगितल्यामुळे आपण बघतोय का निफ्टीमध्ये 900 पॉईंट, जवळ 950 पॉईंटचं आपल्याला करेक्शन बघायला भेटलंय. 5% शेअर मार्केट गडगडलाय. आता जर तुम्हाला डॉलर्स वाचवायचे आहे तर बघतोय आपण का विदेशी गुंतवणूकदार हे धाड हे विक्री करतायत, म्हणजे ते पैसे डॉलरच्या स्वरूपात बाहेर जात आहेत. जर तुम्हाला हे पैसे वाचवायचे, दररोज 10,000 करोड रुपये, 12,000 करोड रुपये बाहेर जात आहेत, हे जर पैसे बाहेर जाण्यापासून जर वाचवायचं असेल, म्हणजे डॉलरच बाहेर जातोय आणि तो जर वाचवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी एवढ्या ड्युट्या लावल्यात, एवढे टॅक्स वाढवले शेअर मार्केटवरती, एसटीटी वाढवलाय, 100-150% एसटीटी वाढवलाय तुम्ही. तो कमी करा. म्हणजे काय होईल,
जे काय विदेशी गुंतवणूकदार आता विकतायत ना, तो पैसा बाहेर जाणार नाहीये. दररोज 10.5-11 हजार करोड रुपये बाहेर जात आहेत. आणि आता खतांचं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, रासायनिक खतं. तर रासायनिक खतांचा आता आपल्या देशामध्ये फक्त जो आपल्याला ह्या हंगामासाठी जी खतं लागणार आहेत त्यातला फक्त 50% स्टॉक शिल्लक आहे. आणि म्हणून ही सगळी आता चालू आहे, बोंबाबोंब चालू आहे ना, रासायनिक खतांचा वापर टाळा, तरी त्यासाठी चालू आहे. हा तर म्हणजे तयारी काहीच केली नाहीये. ही लढाई चालू होऊन आता जवळजवळ 3 महिने होत आलेत आणि त्यातले हे 3 महिने हे सरकार झोपलं होतं, कुठली तयारी केली नाही. काल परवापर्यंत सगळे मंत्री सांगत होते की ऑल इज वेल, काही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे, असे केंद्रीय मंत्री सांगत होते. पंतप्रधान हे निवडणुकात व्यस्त होते. निवडणुका संपला, आता अचानक जाग आली. पण ती लेट जाग आलेली आहे. जर या गोष्टी जर तुम्ही अगोदरच केल्या असत्या, आता शेतीचा हंगाम चालू होणार आहे, रासायनिक खतांचं जर तुम्ही अगोदरच काही तरतूद करून ठेवली असती तर ही वेळ आली नसती. ओके ठीक आहे, असो. पण आता काय आहे, आता कॉमेंटची भडीमार होईल, पण त्याला करणार काय. ओके. आणि तेव्हा आता इथे थांबतोय. आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता आणि तो तुम्हाला कसा वाटला आणि त्याबद्दल कॉमेंट्स तुम्ही खाली लिहायला बिलकुल विसरू नका. माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आणि आपल्या चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.